बच्चू कडू हे मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्याने त्यांनी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच दिलेला शब्द पाळता येत नसेल तर आश्वासन देऊ नये असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळाला दिला होता. त्यापाठोपाठ त्यांनी जातीनिहाय जनगणनेवरून केंद्र सरकारला टोला लगावला होता. पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारसमोर उपस्थित केला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू हे सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. महायुतीचं सरकार आल्यानंतर बच्चू कडू यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आलं नाही. यासह इतर अनेक कारणांमुळे बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू हे महायुतीत असले तरी ते सरकारवर सातत्याने टीका करताना दिसतात. त्याचबरोबर केंद्रातल्या मोदी सरकारवरही टीका करत असतात. त्यामुळे बच्चू कडू हे लवकरच महायुतीतून बाहेर होऊन महाविकास आघाडीशी हातमिळवणी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच बच्चू कडू गुरुवारी डिसेंबर 28 शरद पवार यांची भेट घेणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.